ओम श्री परमात्मने नमः. श्री गुरुपादुकाभ्यां नमः. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग 4. या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या पुस्तकातील 1988 या शीर्षकाच्या लेखाचा भाग 5. स्वामी सुषमाताईंना म्हणतात, कुठलंही काम भगवंत करतो असा भाव नेहमी असावा. कॅसेट लिहिण्याकडे कुणी लक्ष देत नाही याचं कारण त्यांचं ते कामच नव्हे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य संस्थापना केली. त्यांच्या शक्तीची पुष्कळ माणसं होती, पण भगवंताच्या मनात त्यांच्याकडूनच ते काम करून घ्यायचं होतं. तसं हे टेप ठराविक पद्धतीप्रमाणे करण्याची जी शिस्त आहे, हे काम तुमच्याकडूनच करून घ्यायचं आहे. तुमच्या मदतीला कोणी येणार नाही, तुम्हीच ते करायचं आहे. भगवंत त्या त्या व्यक्तीला त्या त्या कामासाठी नेमत असतो. माझ्याकडून 35 वर्ष प्रवचनं करून घेतली. मी जर ठरवलं असतं की 35 वर्ष सांगेन, तर कदाचित 1-2 वर्षच सांगितलं गेलं असतं. तेव्हा भगवंत करून घेतो. रेड्यामुखी वेद बोलवला तसं हे होतं. तेव्हा आपलं काम आपण स्वतःच करायचं, दुसरं कोणी करायला येणार नाही. प्रत्येक व्यक्तीचं मिशनच वेगळं. तुमचं हे मिशन दुसऱ्या कुणी करायचं ठरवलं तर ते होणार नाही. लोकांना उपयोग नसेल तर आपण करायचं की नाही हा विचार देखील नको. लोकांच्या कल्याणासाठी आपण अवतार घेतला का? तुमच्यापुरतं हे काम तुम्ही करून ठेवायचं. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली. एवढा महान ग्रंथ 300 वर्ष गुप्तच होता. नाथांनी तो ग्रंथ शोधून काढून प्रतिशुद्ध केली. तोपर्यंत ज्ञानेश्वरी लोकांना माहीत नव्हती. तेव्हा या लेखनाचं पुढं काय होईल हा विचार तुम्ही करू नका. आपलं अक्षर कुणाला कळणार नाही ही काळजी नको. हेमाडपंथी लिपी कळत नाही, पण ती अक्षरं लावून ग्रंथ तयार झालेच की नाही? तसं याचं होईल. काय सांगावं? आपण त्याला का कमी लेखावं? हे लेखन चांगलं चालू आहे. त्यातील योग्य वाटेल ते घेतील, नाहीतर टाकून देतील. तुम्ही व्यवस्थित करून जे वाटेल ते ठेवा. ते लोकांना उपयोगी पडेल. सगळे विचार स्वामींचेच आहेत. स्वामींचे म्हणजे संतांचे विचार आहेत ते. त्यांच्या ग्रंथातील विचार स्वामींनी उलगडून सांगितले इतकंच. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिताना असा कधी विचार केला नाही की पुढे याचं काय होईल. कदाचित 50-100 वर्षांनी कुणाला तरी त्याचं महत्त्व कळेल. 100 वर्ष हे कागद राहतील का हाही विचार नको. ज्ञानेश्वरी कशी राहिली? पूर्वी तर भुर्जपत्रावर लिहित. हे लेखन तुमच्या मुक्तीला, उद्धाराला आवश्यक होतं, म्हणून ते करून घेतलं. तो प्रत्येक शब्द, ओळ लिहित असताना तुमचा उद्धार होत होता. यापुढे ग्रंथ काढायचे की नाही ते तरी आपण कसं ठरवणार? तसं मी तरी उद्या आहे की नाही कुणास ठाऊक. तुमच्या बुद्धीनुसार पाहिजे ते लेखन करून ठेवा, नको ते काढून टाका. स्वामी पुढे म्हणतात, जगामध्ये या जीवनात काय करायचं आहे एवढं एकदा ठरलं की मग ते होऊन जातं आपोआप. एक गोष्ट अशी की जगामध्ये वाईटही कुणी नाही आणि चांगलंही कुणी नाही. जो आहे तो भगवंतच आहे. त्याला तुम्ही चांगलंही म्हणू शकत नाही, वाईटही म्हणू शकत नाही. आनंदना निरानंदू मुक्तना बद्धू, असं त्याचं स्वरूप एकदा लक्षात आलं की कुणाला नावं ठेवायला जागा राहत नाही. न म्हणे कोणाचे उत्तम वाईट, आपुलाले चित्त शुद्ध करे. सुषमाताई म्हणतात, हे लक्षात येतं, पण एखादी व्यक्ती समोर आली की आवडत नाही, असं का होतं? स्वामी म्हणतात, रक्तात असतं ते. आता तीच व्यक्ती अनेकांना आवडू शकते. एखादा गुंड, दरोडेखोर आपण म्हणतो, पण त्याच्याच
अवतीभोवती 10-20 लोक असलेले आपण बघतो. त्याला ते देवच मानतात. अशी परिस्थिती आहे म्हणून कोणी चांगलं वाईट असं नाहीच आहे, हेच तुकोबा म्हणतात. सुषमाताई, आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग. 1988 सालची गोष्ट. मी ध्यान मंदिरात राहत होते. शुक्रवारचा दिवस. सकाळी सौ सरलाताईंबरोबर घरातली कामं उरकून 10:30 वाजता मी ध्यान मंदिरात आले. खिडकीच्या खाली नेहमीच्या जागी ध्यानाला बसले. मंदिराचं जाळीचं दार लोटलेलं होतं. पूर्ण शांतता. ध्यान खूपच छान लागलं. आजवर कधी अनुभवली नव्हती अशी स्थिती होती. आजूबाजूचं वातावरण, देह, मन, बुद्धी काहीच नव्हतं. एकच एक आनंदाची जागृत अवस्था होती. कशी त्याचं वर्णन करता येत नाही. 12 वाजले केव्हा ते कळलंच नाही. शुक्रवारी वीणाचा भोजनाला येण्याचा वार होता. ती मला बोलवायला आली. तिनं बऱ्याच हाका मारल्या पण मला काही कळलं नाही. डोळ्यातून अश्रुधारा वाहत असाव्यात. माझी अवस्था पाहून ती स्वामींना सांगायला गेली. स्वामींनी तिला परत पाठवून मला हलवून उठवायला सांगितलं. त्याप्रमाणे तिनं मला हलवलं. मी क्षणभर खाली आले, पण मला डोळे उघडून ती स्थिती घालवावीशी वाटेना. मी तिचा हात ढकलून पुन्हा ध्यानस्थ झाले. तिला काय करावं ते कळेना. ती परत गेली. स्वामींना तिनं जे घडलं ते सांगितलं. त्याचबरोबर स्वामींनी सांगितलं, तू पुन्हा जाऊन त्या डोळे उघडेपर्यंत त्यांना हलव. तिनं भीतभीत पण तसं केलं. मी अत्यंत नाराजीनं डोळे थोडे उघडले आणि जेमतेम म्हटलं, मला उठवू नकोस, मला जेवायचं नाही, मला अशीच बसू दे. पण तिनं आग्रहानं मला उठवून आत नेलं. मला खूप रडू येत होतं. मी स्वामींच्या चरणावर लोटांगणी गेले आणि म्हटलं, मला कशाला उठवलं, मला जेवण वगैरे काही नको आहे, मला तसंच बसू द्या. स्वामींनी मला शांत करून जेवायला बसवलं. त्या दिवशी फारसं बोलणं न होता शांततेतच जेवण आवरलं. नंतर नेहमीप्रमाणे स्वामींच्या खोलीत मी एकटीच स्वामींना नमस्कार करायला गेले. स्वामी म्हणाले, काय झालं आज? मी खूपच छान अवस्था होती, पण तुम्ही मला तसंच का राहू दिलं नाही, कशाला खाली आणलं? स्वामी शांतपणे हलक्या स्वरात म्हणाले, आणखी काही वेळ तशी बसली असतीस तर देह कदाचित पडला असता. मी एकदम आवेगानं म्हटलं, मग पडू दे ना, पडला तर. मला या जगात आता करायचंय काय राहून? स्वामी म्हणाले, असं कसं? अजून तुला खूप कामं करायची आहेत. एवढ्यात देह पडून चालणार नाही. जा, आता दुपारी चांगली विश्रांती घे, झोप काढ. सुषमाताईंचं निवेदन असं, तो दिवस, ती ध्यानातील अवस्था, तो सोहमबोध अविस्मरणीय. पुढे एकदा मी स्वामींना म्हटलं, ती अवस्था पुन्हा पुन्हा काय येत नाही? स्वामी म्हणतात, लग्न पुन्हा पुन्हा लागतं का? एकदाच लागतं. आता त्या बोधात पुढचं सारं जीवन जगायचं. या भागाबरोबरच सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग 4 या पुस्तकाचं वाचन समाप्त होत आहे. उद्यापासून आपण सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग 5 या पुस्तकाचं वाचन क्रमशः ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय. हरि ओम तत्सत.